राज्यशास्त्रामध्ये राज्य ही संकल्पना अभ्यास करत असताना आपल्याला राज्याचा एक प्रमुख घटक म्हणून आपण सरकार या संस्थेचा अभ्यास केलेला होता. सरकार ह्या सरकारच्या 3 प्रमुख शाखा आपण बघितल्या. त्यामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ अस्तित्वात असते. जगातील कोणत्याही लोकशाही सरकारमध्ये आपल्याला ह्या 3 मंडळांचा समावेश झालेला दिसतो. युनायटेड किंगडम जर आपण जगाच्या नकाशात बघितलं तर हा अगदी छोटासा देश. भारताच्या पश्चिमेस असलेला हा छोटासा देश आहे, ज्याला युनायटेड किंगडम म्हटलं गेलं. आता यामध्ये आपल्याला एक मॅग्निफाईड इमेज या ठिकाणी दिसते. त्याच्यामध्ये दिलेलं आहे इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स, नॉर्दर्न आयर्लंड आणि आयर्लंड. आता आयर्लंड हा सेपरेट देश आहे, हा स्वतंत्र देश आहे. पण स्कॉटलंड, इंग्लंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंड ह्या 4 देशांच्या समूहाला युनायटेड किंगडम म्हटलं गेलं. स्कॉटलंड, इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड या 3 देशांच्या समूहाला ग्रेट ब्रिटन म्हटलं जातं. आता ग्रेट ब्रिटनच्या लोकशाहीचा इतिहास हा आजपासून जवळपास एक 800,000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. इसवी सन 1215 मध्ये बंडखोर सरदारांनी राजाच्या विरोधात बंड पुकारलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये राजा आणि बंडखोर सरदार यांच्यामध्ये मॅग्ना कार्टा नावाचा एक बिल ऑफ राईट्स किंवा डिक्लरेशन ऑफ राईट्स साईन झालेला आपल्याला दिसणार. ह्याच्या मॅग्ना कार्टा आल्यानंतर 1215 नंतर असं म्हटलं जातं की ब्रिटनमध्ये किंवा इंग्लंडमध्ये संसदेची स्थापना झाली 1265 ला. लोकशाहीची संकल्पना पहिल्यांदा 1215 मध्ये मांडल्या गेली. 1215च्या आधी फक्त राजेशाही इंग्लंडमध्ये आपल्याला दिसून येते. पण 1215 नंतर मॅग्ना कार्टा आला आणि मॅग्ना कार्टामुळं संसदेला काही अधिकार प्राप्त झाले. राजाकडनं काही अधिकार ही घेतल्या गेले. म्हणून जनता ही सार्वभौम झाली, जनतेला काही अधिकार प्राप्त झाले. आता ह्या ठिकाणी जेव्हा आपण मॅग्ना कार्टा बघितला त्यावेळेस ती इंग्लंडची पार्लमेंट होती. पण 1707 मध्ये स्कॉटलंड, इंग्लंड आणि वेल्स या 3 देशांनी एकत्र येऊन एका कायद्याअंतर्गत एक करार केला आणि त्यांनी ठरवलं की आपण एक कॉमन संसद निर्माण करायची, ज्याचं नाव असेल ग्रेट ब्रिटनची संसद. आता इंग्लंडच्या पार्लमेंट प्रमाणेच याची रचना होती. या संसदेमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स असे 2 सभागृह होती. हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स. ह्यानंतर 1707 मध्ये, जसं मी आधी सांगितलं, 1707 मध्ये संसदेची स्थापना झाली ग्रेट ब्रिटनच्या संसदेची स्थापना 1707 मध्ये आपल्याला झालेली दिसते. पण इंग्लंडच्या संसदेची स्थापना ही 1265 मध्ये आपल्याला झालेली दिसते. आता ह्या ग्रेट ब्रिटनच्या संसदेमध्ये 2 सभागृह आहेत. एक म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि एक आहे हाऊस ऑफ कॉमन्स. हाऊस ऑफ लॉर्ड्सला वरिष्ठ सभागृह म्हटलं गेलं. 1337च्या आधी त्याला मॅग्नम कॉन्सिलम असं म्हटलं जायचं, पण 1337 नंतर याला हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हटलं गेलं. आता ग्रेट ब्रिटनची संसद जरी 1707 मध्ये तयार झाली असली तरी इंग्लंडच्या संसदेचाच नंतर कन्व्हर्जन हे ग्रेट ब्रिटनच्या संसदेत झालेलं आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संसदेप्रमाणेच यांची रचना राहणार आणि म्हणूनच 1334 मध्ये याचं नाव हाऊस ऑफ लॉर्ड्स पडलं. आता या सभागृहामध्ये, या ग्रेट ब्रिटनच्या वरिष्ठ सभागृहामध्ये
जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी दिसत नाहीत. मग त्यामध्ये सरदार असतात, जहागीरदार असतात, बिशप्स असतात, राजघराण्यातील ज्येष्ठ पुरुष ज्यांना आपण लॉर्ड्स म्हणतो आणि स्त्री म्हणजे लेडी असतात. आणि या सर्वांना मिळून पियर्स म्हटलं गेलं. आता या सभासदांचे काही प्रकार या ठिकाणी बघायचे आहेत. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे लॉर्ड्स स्पिरिच्युअल. स्पिरिच्युअलचा अर्थ धार्मिक असा होतो. यामध्ये धर्मगुरूंचा समावेश केला जातो. जवळपास 26 बिशप्स आणि आर्च बिशप्स या लॉर्ड स्पिरिच्युअल कॅटेगरीमध्ये सभासदांच्या प्रकारामध्ये वरिष्ठ सभागृहात नेमल्या जातात. ह्यानंतर दुसरा प्रकार आहे लॉर्ड्स टेम्परलचा. ज्या अर्थी टेम्परल ह्या शब्दाचा अर्थ जर आपण शब्दशः घेतला तर तो क्षणिक किंवा अल्पकालीन असा होतो. पण या ठिकाणी टेम्परलचा अर्थ हा सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्ष सदस्य म्हणून केला गेलेला आहे. ह्यामध्ये पुन्हा सब कॅटेगरायझेशन आपल्याला दिसतं, ज्यामध्ये लॉर्ड टेम्परलमध्ये पहिला प्रकार आजन्म पियर्स किंवा लाईफ पियर्स असं त्यांना म्हटलं गेलं. यामध्ये जे प्रसिद्ध व्यक्ती आहेत सामाजिक जीवनातील त्यांचा समावेश लॉर्ड टेम्परलमध्ये होतो. त्यांना आजन्म पियर्स म्हटलं गेलं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे वंश परंपरागत पियर्स. ह्यामध्ये काही वंश परंपरागत पियर्सचा समावेश केला गेला आणि लॉर्ड्स सभा अधिनियम 1999 मध्ये ह्या कायद्यानुसार याची स्थापना आपल्याला झालेली दिसते. तिसरा जो प्रकार आहे लॉर्ड्स टेम्परलमध्ये तो आहे विधी पियर्स म्हणजे लॉ लॉर्ड्स. आता लॉ लॉर्ड्स हे सुरुवातीपासून आपल्याला इथे असताना दिसतात, पण 2005 नंतर किंवा 2009 नंतर जे सुप्रीम कोर्टाची स्थापना ग्रेट ब्रिटनमध्ये झाली त्यानंतर यांची संख्या ही घटलेली आपल्याला दिसते. या सभासदांच्या प्रकारानंतर आपण बघूया या सभागृहाची सदस्य संख्या. सदस्य संख्या म्हणजे एकंदरीत त्या सभागृहात एकूण असलेली त्याची कॅपॅसिटी, एकूण असलेली त्याची सदस्य संख्या. आज 2026 मध्ये जर आपण विकिपीडियाच्या पेजवर बघितलं तर 845 इतके सभासद स्ट्रेंथ सदस्य संख्या या वरिष्ठ सभागृहाची आहे. यांचा कार्यकाळ हा स्थायी स्वरूपाचा असतो. हे जे सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही किंवा हे चालू सभागृह आहे, स्थायी सभागृह आहे. सभासदांच्या मृत्यूपर्यंत त्यांना सदस्यत्व प्राप्त होतं आणि ते मधात राजीनामा सुद्धा या हाऊस ऑफ लॉर्ड्सचा वरिष्ठ सभागृहाचा देऊ शकतात. त्यानंतर याच हाऊस ऑफ लॉर्ड्सची गणसंख्या जर बघितली, आता गणसंख्या म्हणजे अशी संख्या जी अस्तित्वात असेल तर सभागृहाचं काम सुरू करण्यात येतं किंवा सभागृहात एखादं विधेयक जर आपल्याला पास करायचं असेल तर ते विधेयक त्या गणपूर्तीनंतर आपल्याला पास केलं जाऊ शकतं. त्यामुळे गणसंख्या जर आपण बघितली तर फक्त 3 सभासदांची गणपूर्ती आणि 3 सभासदांची अनुमती असेल तर संपूर्ण गृहाचं संमती मिळेल असं समजल्या जातं. त्यानंतर वेतन जर आपण बघितलं तर यांना नियमित वेतन नसतं. या सभासदांना यांना भत्ता असतो $300 युरो डॉलर्सचा. आता यानंतर यांचं अधिवेशन हे वर्षातून एकदा होतं. हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स यांचं अधिवेशन एकत्र एका वेळेस भरवण्याची सुद्धा मुभा संविधानाच्या कायद्यामध्ये दिल्या गेलेली आहे. यांचे पदाधिकारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात जे संपूर्ण सभागृहाचं कामकाज बघतात. त्यामध्ये त्यांना खास आसन दिलं जातं. त्यांना सभागृहाची शिस्त पाळली गेली पाहिजे त्यासाठी काही अधिकार प्राप्त आहेत, पण त्यांना मतदान आणि बोलण्याचा अधिकार त्या ठिकाणी नसतो. ह्यानंतर ह्या सभागृहातील सदस्यांची जी पात्रता आहे ती अशी आहे, त्यांना 21 वर्ष पूर्ण असलेली असावी. ती व्यक्ती UK, कॉमनवेल्थ आणि आयर्लंडचा नागरिक असावी. ती व्यक्ती नादार नसावी. ती तुरुंगवास भोगलेली नसावी.
त्याच प्रकारे सदस्यत्व रद्द करायचं असेल तर ते स्वतः राजीनामा देऊ शकतात या कायद्याच्या अंतर्गत. त्यानंतर ते निष्कासन व स्थगिती, ते जर अब्सेंट असतील किंवा त्यांनी कोणता गुन्हा केला असेल तर अशा वेळेस त्यांचं जे सदस्यत्व आहे ते रद्द करण्याचा अधिकार सभागृहाला असतो. आता या सभागृहाची काही अधिकार आणि कार्य आहेत. तर पहिला अधिकार जो आहे तो आहे कायदेकारी अधिकार. यामध्ये सामान्य विधेयक हे हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये मांडलं जातं पहिल्यांदा. हाऊस ऑफ कॉमन नंतर, हाऊस ऑफ कॉमननी संमती दिल्यानंतर ते विधेयक हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये जातं. आता या ठिकाणी हाऊस ऑफ लॉर्ड काही दुरुस्त्या सुचवू शकतं, त्या विधेयकामध्ये काही दुरुस्त्या सुचवू शकतं आणि 1 वर्षापर्यंत ते रोखून धरू शकतं. जर हाऊस ऑफ लॉर्डनी या सामान्य विधेयकाला नामंजुरी दिली तर ते विधेयक हाऊस ऑफ कॉमन मध्ये पुन्हा जातं आणि हाऊस ऑफ कॉमननी पास केल्यानंतर हाऊस ऑफ लॉर्डची पुन्हा संमती लागणार नाही आणि त्यानंतर लगेचच हे जे बिल आहे ते राजाकडे जाणार, म्हणजेच किंग किंवा क्वीन कडे जाणार आणि किंगनी आणि क्वीननी जर राजपदानी किंवा राजानी त्याला संमती दिली तर त्याचा कायदा होणार. त्यामुळे हाऊस ऑफ लॉर्ड हे कायदेशीर प्रक्रियेमध्ये फक्त एकदाच एक तर दुरुस्ती सुचवू शकते किंवा 1 वर्षापर्यंत ते विधेयक धरून ठेवू शकते, रोखून धरू शकते. त्यानंतर दुसरा जो अधिकार आहे तो आहे शासन विषयक अधिकार. यामध्ये मंत्रिमंडळावर अविश्वास प्रस्ताव दर्शवू शकत नाहीत, कारण ह्या सभागृहातील सभासद हे लोकांमार्फत प्रत्यक्ष निवडून दिल्या गेलेले नाहीयेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळावर किंवा सरकारवर अविश्वास प्रस्ताव सादर करण्याचा किंवा दर्शवण्याचा काही एक अधिकार मिळालेला नाहीये. त्यानंतर अर्थविषयक अधिकार जर आपण बघितले तर पुन्हा जे धनविधेयक आहे, ज्याला अर्थविधेयक सुद्धा म्हटलं गेलं, ते पुन्हा हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये पहिल्यांदा मांडला जाणार. त्यानंतर त्या सभागृहाची संमती मिळाल्यानंतर ते हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये जाणार आणि 1 महिन्यापर्यंत हाऊस ऑफ लॉर्ड त्यावर डिस्कशन करू शकतं, चर्चा करू शकतं, काही दुरुस्त्या सुचवू शकतं, संमती किंवा असंमती असू शकते. संमती असेल तर ते सरळ कुठे जाणार, राजाकडे जाणार आणि संमती झाल्यानंतर राजांनी त्यावर सिग्नेचर केल्यानंतर, स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होणार. पण हे विधेयक जर हाऊस ऑफ लॉर्डनी असंमत केलं, असंमती दर्शवली तर ते विधेयक हाऊस ऑफ कॉमन मध्ये जाणार. हाऊस ऑफ कॉमन 3 बैठकांमध्ये ते पास करणार आणि पुन्हा ते हाऊस ऑफ लॉर्ड कडे जाणार नाही, तर ते राजाकडे जाणार. म्हणजे 1 महिन्यापर्यंत हाऊस ऑफ लॉर्डला टाइम लिमिट दिली गेलेली आहे. 1 महिन्यापर्यंतच्या कार्यकाळामध्ये हाऊस ऑफ लॉर्डनी त्यावर निर्णय घ्यावा. त्यानंतर चौथं जे कार्य आहे आणि जो अधिकार आहे तो आहे न्यायविषयक अधिकार, जो हाऊस ऑफ लॉर्डला दिला गेलेला आहे. तो आहे संविधानिक सुधारणा कायद्याच्या 2005 नुसार. आता या ठिकाणी काय झालं की 5 कायद्यानुसार जे आपण मागे बघितले लॉ लॉर्ड्स, या ठिकाणी जे आपण बघितले होते लॉ लॉर्ड्स, यांची संख्या कमी केल्या गेली, कारण सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची नेमणूक सरळ केल्या गेली. ती नेमणूक एका स्वतंत्र आयोगामार्फत केल्या गेली. त्यामुळे हे जे अधिकार आहेत हे कमी झालेले आपल्याला दिसत आहेत. एकंदरीत जर हाऊस ऑफ लॉर्ड्सचे अधिकार आणि कार्य जर आपण बघितले तर कायदेशीर आणि अर्थविधेयक ह्या दोनच बाबतींमध्ये विशेष अधिकार त्यांना प्राप्त आहेत असं दिसतं. त्या कायदेशीर अधिकारांमध्ये सामान्य विधेयक हाऊस ऑफ लॉर्ड्स 1 वर्षापर्यंत रोखून धरू शकतं किंवा त्यावर डिस्कशन करून त्यावर दुरुस्त्या सुचवू शकतं, पण त्या दुरुस्त्या मंजूर करणं न मंजूर करणं ह्या हाऊस ऑफ कॉमन्सवर असणार. आणि अर्थविषयक अधिकारांमध्ये फक्त 1 महिन्यापर्यंत हाऊस ऑफ लॉर्ड्स ते विधेयक रोखून धरू शकतं किंवा त्यावर चर्चा करू शकतं. त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर हाऊस ऑफ लॉर्ड्सची संख्या जरी मोठी असली आणि ते वंशपरंपरागत जरी असलं किंवा कायद्यानुसार त्याला एक रिकॉग्निशन जरी मिळालं असलं, तरी ब्रिटनच्या संसदेमध्ये हाऊस ऑफ लॉर्डला तितकं अनन्यसाधारण महत्व दिलं गेलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रिटनच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाकडे वळणार आहोत. कनिष्ठ सभागृह अगदी डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.